नवी मुंबई महानगर पालिका चुनाव को लेकर ऐरोली प्रभाग क्रमांक 3 में शिवसेना का चुनावी अभियान पूरी ताकत के साथ आगे बढ़ता नजर आ रहा है। शिवसेना के अधिकृत उम्मीदवार वैशाली रविंद्र पाटिल, आकाश मडवी, पूजा राजू पाटिल और राजू कांबळे का धुआंधार प्रचार लगातार जारी है। इसी कड़ी में एक बार फिर जोश और उत्साह के साथ भव्य प्रचार रैली निकालते हुए शिवसेना ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया। रैली के दौरान पूरा इलाका भगवामय नजर आया। शिवसेना के झंडों, नारों और समर्थकों की भारी भीड़ ने चुनावी माहौल को पूरी तरह गरमा दिया। साईनाथवाड़ी तक आयोजित इस प्रचार अभियान को स्थानीय नागरिकों का भरपूर समर्थन मिला। जनता ने विकास का विकल्प सिर्फ धनुष्यबाण यानी शिवसेना को बताते हुए उम्मीदवारों के प्रति विश्वास जताया। इस दौरान शिवसेना के वरिष्ठ नेता सह संपर्क प्रमुख एडवोकेट रविंद्र पाटिल भी प्रचार में सक्रिय रूप से शामिल रहे। उन्होंने शिवसेना के विकास कार्यों, भविष्य की योजनाओं और जनहित के मुद्दों को जनता के सामने रखा। की साईनाथवाडी ही फक्त धनुष्यबाणाचीच आहे हे या ठिकाणी या चित्रावरनं आणि या गर्दीवरनं स्पष्ट झालेलं आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगतो की आपण या 15 तारखेला येणाऱ्या या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारतो की तुम्हा आम्हा सर्वांना आपला लाडका भाऊ साहिल दादाचा हात मजबूत करायचा आहे की नाही करायचा आहे? सर्वांनी हात वरती करा। जर खऱ्या अर्थाने तुम्हाला आपल्या साहिल दादाचा हात मजबूत करायचा असेल तर 15 तारखेला काही बघू नका, फक्त 4 धनुष्यबाण बघा। तुमच्या समोर 2 मशनी असतील, अ मध्ये धनुष्यबाण बघा, ब मध्ये धनुष्यबाण बघा, क मध्ये धनुष्यबाण बघा आणि ड मध्ये धनुष्यबाण बघा। 4 धनुष्यबाण बघा। तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्याला साहिल दादाचा हात मजबूत करायचा आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की साईनाथवाडीची ज्या वेळेस पेटी खोलेल त्यावेळेस तुम्हाला धनुष्यबाणाचंच आपल्याला मतदान हे जास्त असलं पाहिजे। कारण आज या ठिकाणी ही जी गर्दी आहे ही साहिल दादाच्या प्रेमापोटी आहे। आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे खरे सैनिक, सच्चा सैनिक जर कोण असेल या ठिकाणी साहिल चौगुले आहे। आज मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की आपल्या सर्वांचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांनी हे जे 4 उमेदवार ठरवलेले आहेत हे त्यांचे विश्वासू सहकारी आहेत। त्याच्यामुळे आपण एकनाथजी शिंदे साहेब यांची निशाणी जी धनुष्यबाण आहे याला लक्ष करा आणि साहिल दादांनी जसं सांगितलं की आपण धनुष्यबाणाचं चिन्ह आणि माझ्याकडे बघून धनुष्यबाणाला निवडून द्या, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।